नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जे 1500 रुपये येतात त्या 1500 रुपये जमा होण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय जाहीर झाला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात यावा असं राज्य सरकारने सांगितलं. परंतु मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जरी हे 1500 रुपये खात्यामध्ये जमा व्हावे असं जरी सांगितलं तरी सुद्धा निराधार बांधवांच्या माध्यमातून एकच मागणी केली जाते, ती म्हणजे थकीत अनुदान आमच्या खात्यात जमा करा. लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अशा अनेक महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येताना दिसत नाही. लाभार्थ्यांनी सर्व प्रकारच्या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या सर्व प्राथमिक गोष्टी केलेल्या आहेत, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. महाराष्ट्र राज्याचं, या सरकारचं आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. 30 तारखेला पहिला दिवस होता, 1 तारीख गेली, आता 2 तारीख सुद्धा गेली. अशा पद्धतीने 3 दिवस अधिवेशनाचा असून सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून थकीत अनुदानाबद्दल कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नाही. घोषणा तर बाजूला सोडा, त्या विधानसभेमध्ये, त्या अधिवेशनामध्ये निराधार बांधवांच्या बाबतीत बोलणारा एक सुद्धा नेता समोर दिसला नाही. खऱ्या अर्थाने आज जर बच्चूभाऊ कडू जर त्या ठिकाणी असते तर माझ्या निराधार बांधवांचा विषय हा ऐरणीवर घेतला असता, हा समोर मांडला असता आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करून घेतलं असतं की लाभार्थ्यांचे थकीत अनुदान तुम्ही कधी देणार ते पहिले सांगा. कारण एवढा अग्रेसिव्ह बोलणारा नेता आज माझ्या विधान भवनाच्या बाहेर आहे, अधिवेशनाच्या बाहेर आहे. अतिशय दुःखाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, 2017 असेल, 2021 असेल, 21, 22, 23 या कालावधीमध्ये निराधार बांधवांचे वाढीव अनुदान व्हावे या संदर्भात आंदोलन करणारा तो एकमेव नेता होता आणि तोच नेता आता या अधिवेशनामध्ये माझ्या निराधार बांधवांचा, माझ्या दिव्यांग बांधवांचा, माझ्या श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, माझ्या वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आवाज उठवणारा एकच नेता, एकच व्यक्ती जो आज विधानसभेच्या किंवा अधिवेशनाच्या बाहेर आहे. हे ज्यावेळेस मी पूर्ण अख्खा दिवस जे काही विधानसभेमध्ये किंवा अधिवेशनामध्ये जे काही झालं ते मी स्क्रोल करून बघत होतो का बाबा माझ्या निराधार बांधवांच्या बाबतीत एखादा विरोधी पक्षनेता किंवा एखादा शासकीय नेता किंवा मंत्री, सरकारमधला एखादा प्रतिनिधी बोलतोय का? कोणीच बोललं नाही. आज तिसरा दिवस, लक्षात ठेवा, तिसरा दिवस असून सुद्धा माझ्या निराधार बांधवांच्या थकीत अनुदानाबद्दल कोणीही बोलला नाही. एक खूप वाईट वाटतं या गोष्टीचा. याला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत. मागच्या आंदोलनाच्या वेळेस बच्चूभाऊ कडू यांच्या मतदारसंघातला एक व्यक्ती, मी नाव पण नाही घेत त्या व्यक्तीचं, तर तो व्यक्ती, तो आमदार स्पष्टपणे सांगत होता की हे खोटं आहे. हे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी उपोषणावर बसलेत. अरे बाबांनो, जर समजा तुमचं अस्तित्व एवढं मोठं होतं तर माझ्या निराधारांबद्दल तुम्ही का बोलत नाही? मग समाजाबद्दल का बोलत नाही? शेतकऱ्यांबद्दल का बोलत नाहीत? माझा एकमेव नेता असा आहे की तो माझ्या निराधार बांधवांच्यासाठी अख्ख्या केसेस अंगावर घ्यायला तयार आहे. तुम्ही यापूर्वीचं जर बच्चूभाऊ कडू यांचं अधिवेशनातील भाषणं जर बघितली तर सरकारला धारेवर धरण्याची ताकद फक्त एकाच व्यक्तीची होती. अग्रेसिव्ह भाषा, अग्रेसिव्ह भाषण आणि सरकार कुठे चुकतंय हे ठामपणे सांगणारा एकमेव नेता म्हणजे बच्चूभाऊ कडू, आणि आज तो बाहेर आहे. याची खंत वाटते. याचं कारण असं की अधिवेशनाचा तिसरा दिवस असून सुद्धा या ठिकाणी कोणीच माझ्या निराधार बांधवांच्या बाबतीत बोलला नाही. थकीत अनुदान कधी जमा होणार त्याबद्दल काय, किंवा विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून सुद्धा अजिबात बोललं नाही गेलं की बाबा निराधार बांधवांचे एवढे एवढे थकीत पैसे 4 महिन्याचे, 5 महिन्याचे ते कधी देणार, सरकार यावर ॲक्शन घेत नाही वगैरे वगैरे, जे काही गोष्टी असतात ते सुद्धा अधिवेशनामध्ये तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचे भाष्य झालं नाही. या सर्व गोष्टीमुळे माझा निराधार बांधव खूप नाराज आहे आणि मी वैयक्तिक स्वतः खूप मला वाईट वाटलं की एवढ्या जे 40-50 लाख लोकांसाठी काम करणारा माझा बच्चूभाऊ कडू तो एकमेव आवाज होता आणि तो आवाज आज बाहेर आहे. त्यामुळे आज विधानसभेमध्ये किंवा अधिवेशनामध्ये एक सुद्धा नेता माझ्या निराधार बांधवांच्या बाबतीत बोलला नाही. खूप वाईट गोष्ट आहे. त्याचबरोबर एक लक्षात ठेवा, यावेळेस जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा जुलै महिन्याचा हप्ता 3 तारखेच्या बाबतीत थोडीशी चढ उतार आहे. 5 तारखेला, 6 तारखेला आणि 7 तारखेला या 3 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे. तुम्ही सांगाल सर तुम्ही डायरेक्ट तारीख सांगायला पाहिजे, शक्यता कसं म्हणताय? कारण एक लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजना
चं अनुदान जे आहे हे अनुदान सुद्धा लेट येत आहेत आणि लाडकी बहीण योजनेचं अनुदान आल्यानंतरच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे येतात। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये आत्तापर्यंतचा इतिहास आहे पैसे आलेले आहेत। त्यामुळे 3 तारखा आपण या ठिकाणी थोडासा विचार करतोय, 5 तारीख, 6 तारीख आणि 7 तारीख। ज्या दिवशी तारीख ऑफिशियल आपल्याला कळेल त्या दिवशी मी तुम्हाला सांगेल। आत्ता मी 100% याच तारखेला पैसे असं सांगणार नाही, कारण खोटं मला बोलता येत नाही किंवा खोटं सांगण्याची इच्छा पण नाही मला, कारण निराधार बांधवांशी खेळणं किंवा त्यांना एक आशेवर ठेवणं हे साफ चुकीचं वाटतंय। त्यामुळे 5, 6 आणि 7 या तारखेला राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर एक आंदोलनाची बातमी सुद्धा तुमच्या कानावर आली असेल। अपंग जनता दल म्हणून एक संघटना आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून अपंग कल्याण मंत्री जे सावे साहेब आहेत, अतुलजी सावे साहेब, त्यांच्या बंगल्यासमोर हे आंदोलन होणार आहे। तर त्या आंदोलनाची दखल सुद्धा राज्य सरकारने घ्यावं। परंतु आंदोलन करणं योग्य आहे, माझा विरोध नाही आहे, परंतु एक कुठल्या तरी वेगळ्या दिशेने एक विषय आता घडत आहे, तो एकदा मार्गी लागला असता आणि मग नंतर हे आंदोलन झालं असतं तर माझ्या वैयक्तिक मतानुसार बरं झालं असतं। पण त्यांच्याही मागण्या खूप चांगल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून अशा मागण्या आहेत की ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत, अपंगांसाठी ज्या जीवनावश्यक किंवा दिव्यांगांसाठी जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजे। आंदोलन अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्यासाठी उपयुक्त आहे। परंतु आत्ता सध्या स्थितीला वाढीव अनुदान 6000 या संदर्भात विषय मार्गी लागला पाहिजे। त्याचबरोबर थकीत अनुदान हा विषय मार्गी लागला पाहिजे। यासाठी जर एका ताकदीने एका शक्तीने जर आवाज उठवला गेला तरच हा सरकार कुठेतरी चांगला निर्णय घेऊ शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे। मी जाहीरपणे सांगत नाही, कोणालाही विरोध करत नाही, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून खंत एकाच गोष्टीची वाटते की माझ्या निराधारांसाठी बोलणारा नेता आज बाहेर आहे, अधिवेशनामध्ये तो नाही आहे। याला कारणीभूत कोण असेल हे समजून जा। परंतु येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपण कशा पद्धतीने ही ताकद वाढवता येईल, आपली नाती गोती त्या ठिकाणी काय असेल ते सिद्ध करून बच्चू भाऊंना निवडून आणलं पाहिजे, कारण हा एकमेव नेता आपल्यासाठी आहे, बाकीचं काहीच नाही। बाकीचं मी खूप अभ्यास करतो या योजनेसंदर्भात। निदान सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा काही माहीत नाही काय आहे, कसं आहे ना काय, किती अनुदान दिलं पाहिजे, किती लोकांचं बाकी आहे, आकडेवारी सुद्धा माहीत नाही। त्यामुळे तो विषयच बाजूला ठेवा, फक्त तारखा थोड्याशा जुलै महिन्याच्या बदलू शकतात। त्याचबरोबर थकीत अनुदानासंदर्भात 3रा दिवस असून सुद्धा कोणत्याही प्रकारची घोषणा नाही, त्याचबरोबर अधिवेशनामध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा नाही, असं वाईट वाटतंय। तुम्हाला काय वाटतंय याविषयी सर्वांनी एक मत सांगा। अशा पद्धतीने मित्रांनो जुलै महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार किंवा जमा झाल्यानंतर आपण अपडेट देणार। त्याचबरोबर उद्या एक अतिशय महत्त्वाची मीटिंग सुद्धा आहे, त्या मीटिंग संदर्भात काय अपडेट काय निर्णय निघतोय हा नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल। तोपर्यंत व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना ही व्हिडिओ पोहोचवायची आहे। धन्यवाद।